पहिली 6 झाडं होती की प्रत्येक झाडाला 300 नारळ लागतात म्हणून हा नारळाचा बाग लावायचा निर्णय घेतला. स्लरी गाईचं शेण, मूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन हे ड्रिपमधनं सोडतो, त्यामुळे फळगळ होत नाही. एका झाडाला 50 ते 60चा ॲव्हरेज आहे. थोडक्या कमी पैशात लागण करतो आणि फळ गळा लागले तर कॅल्शियम आणि बोरॉन सोडायची 1 महिन्यातून पद्धत आहे. मी नारळाची शहाळ ग्रीन डॉर्फ जातीची निवड केली आहे आणि ती 15 बाय 15 लागण केली असून आंतरपीक मी 2 वर्ष घेतलेलं आहे. याचे उत्पन्न चांगल्या प्रकारचे आहे आणि आता 3 वर्षानंतर एका झाडाला 50 ते 60चा ॲव्हरेज आहे आणि व्यापारी सोलापूरचे 30 रुपये येऊन घेऊन जातात. आणि आता पाण्याचे नियोजन ड्रिपवर चालू आहे. खतं म्हणले तर मीठ, गावखत 1846, 19 सुपर आणि मळी अशा प्रकारचे थोडक्या कमी पैशात लागण करतो आणि फळ गळा लागले तर कॅल्शियम आणि बोरॉन सोडायची 1 महिन्यातून पद्धत आहे. आणि स्लरी गाईचं शेण, मूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन हे ड्रिपमधनं सोडतो, त्यामुळे फळगळ होत नाही आणि त्या पिकांना कलरसुद्धा छान येतो. आणि हे आंतरपीक तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही कमीत कमी 1 एकर नारळाची बाग लावण्यात काय हरकत नाही. बाकीचं काय नियोजन असेल ते मी वरचेवर सांगत जाईन. याचं एकदा नारळाचं हार्वेस्टिंग तोडणी चालू झाली तर किती दिवस चालतं याचं फळ? हे वर्ष सतत चालू राहते. 12 महिने? हां, ह्याचं भर वर्षातनं 3 वेळा असते. एक टेम्परेचरमुळं लाभत नाही, पण सरासरी हिवाळ्यातला टेम्परेचर उन्हाळ्यात येतो ते लाभतंय, भरपूर येते. काय किती खर्च येतो पण याला एकंदरीत सगळा? एकंदरीत पहिला खर्च म्हणजे पहिल्यांदाच खर्च, दुसऱ्यांदा आंतरपीक तर येतेच. पहिल्या वर्षी म्हणजे रोपाचं नियोजन, खड्डे खाणणे, गावखत घालणे, मीठ घालणे हाच पहिला खर्च. आंतरपीक तर 2 वर्ष येतेच, 3ऱ्या वर्षानंतर पीक चालू होतं. काय किती मग फायदा होतो यातून? माझं जवळजवळ कमीत कमी 1.5 लाख रुपये वर्षाला. आता एक भरचे झाले, आता दुसरं भर निघायला चालू आहे. ह्याच्या पुढं आता काय होईल दिपावळीपर्यंत. किती भर होते तो वर्षातनं 4 भर असतात, पण आपल्याला 3 भर सर्वसाधारण 3 भर लागतात. आणि मग कसं मार्केट असतं? मार्केट काय व्यापारी येऊन घेऊन जातात शहाळ म्हणून. उन्हाळ्यात कसं चालतं? हिवाळ्यात सरसकट म्हणजे उन्हाळी पावसाळा चालते, कारण व्यापाऱ्याला बांधूनच दिले ना. आणि लहान मुलं, गरोदर स्त्रिया, म्हातारी माणसं असं डॉक्टरनं सांगितले शहाळचं नारळाचं पाणी प्या म्हणून. ती नारळ शेतकरी येऊन घेऊन जातात. आजूबाजूचे बी गिरायक आहे आणि व्यापारी बी येऊन घेऊन जातात.